अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। जिल्हा समिती पडताळीच्या नावान, त्यांच्या अधिकाऱ्याच्या नावान मुर्दाबाद मुर्दाबाद पडताळी समिती मुर्दाबाद 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 पडताळी समिती मुर्दाबाद। आज महाराष्ट्र संघर्ष समितीकडून जिल्हा जात पडताळणी समिती सांगली यांचा जो मनमानी कारभार सुरू आहे, या मनमानी कारभाराच्या विरोधात बोंबमारो आंदोलन सुरू आहे। या समितीने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या युवकांना विटीस धरण्याचं काम केलेलं आहे। ही समिती ज्यावेळेला अर्जदार आपल्या रक्ताच्या नात्यातील वैधता प्रमाणपत्र सादर करतो, त्यावेळेला आपणच दिलेल्या वैधता प्रमाणपत्रावर शंका निर्माण करून त्याला अतिरिक्त महसुली आणि व्यावसायिक पुराव्याची मागणी करते, जेणेकरून तो अर्जदार व त्याचे पालक, तो युवक दबावाखाली येतो। आपले शिक्षण टांगणीला टांगलं जाते का काय, आपली नोकरी आपल्या हातून जाती का काय, या भावनेतून, या दबावाखाली तो तडजोड करायला तयार होतो आणि ती तडजोडीचं धोरण स्वीकारत वैधता प्रमाणपत्र घेतो। वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन निर्णयाने 14 नोव्हेंबर 2017ला जो निर्णय झालेला आहे, त्या निर्णयामध्ये जर अर्जदाराने आपल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असेल, तर अशा प्रकरणात कोणतीही नवीन त्रुटी न काढता किंवा पुराव्याची सक्ती न करता त्याला 15 दिवसाच्या आत वैधता प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे असं शासन सांगतं। पण या शासन नियमाला सुद्धा हे छेद देण्याचं काम ही पडताळणी समिती सांगलीची करत आहे। जे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विधिनियम 2012 स्पष्ट सांगतं की रक्ताच्या नात्यातील पुराव्यांचे महत्व स्पष्ट केलेलं आहे। रक्ताच्या नात्यातील वैध पुरावा हा सर्वात प्रबळ पुरावा मानला गेलेला आहे आणि ते मूळ प्रमाणपत्र जर कायदेशीर प्रक्रियेतून, म्हणजे ह्या लोकांनी जर कायदेशीर प्रक्रियेतून दिला असेल, तर त्याच्यावर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही। आणि जरी त्याच्यावर या पडताळणी समितीला शंका आली असेल, तर मात्र त्याला जोपर्यंत ते वैधता प्रमाणपत्र खोटं आहे, बोगस आहे, ही सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा या समितीवरच आहे। आणि या समिती जोपर्यंत ही सिद्ध करत नाही, तोपर्यंत जे वैधता प्रमाणपत्र त्या अर्जदाराकडे आहे, ते वैधता प्रमाणपत्र ग्राह्य मानण्याचं काम या समितीने केलं पाहिजे असं न्यायालय स्पष्ट सांगतं। कुटुंबातील एका सदस्याची जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळाले असेल, तर त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला पुन्हा शून्यापासून पुरावे मागणे म्हणजे वेळ व संशोधनाचा अपव्यय आहे असं सर्वोच्च न्यायालय स्पष्ट सांगतं। म्हणजेच ही जी जिल्हा जात पडताळणी समिती सांगली आहे, ही ह्या दक्षता पथकाला हाताशी धरून या अर्जदाराला, पालकाला, युवकांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी त्यांचं भवितव्य टांगणीला देऊन त्यांच्याकडून तडजोडीचं धोरण स्वीकारत आहे व स्वार्थिक हित साधत आहे असं महाराष्ट्र संघर्ष समितीकडून स्पष्ट आरोप आहे। आज आम्ही बोंबमारो आंदोलन करत आहोत। या आंदोलनाचं त्यांनी दखल घेऊन आपल्या कामकाजात सुधारणा करावी, अन्यथा ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्र संघर्ष समिती करेल व या समितीला काम करणं मुश्किल होईल असा मी स्पष्ट त्यांना आव्हान करतो। धन्यवाद। या जिल्हा जात पडताळणी समितीच्या नावानं, या जिल्हा जात पडताळणी समितीच्या मनमानी कारभाराच्या नावानं
बस तो हाँ चालू करने चालू करे क्या तू बोला तो रेकॉर्ड हो गया वो कट कर पाहिला नाही वो करणार कट करणार